तर आज येणार होती इंडिया वर्सेस न्यूझीलंडची तिकीट आणि तिकीट वगैरे काढायला गेलो आणि तितक्यात माझ्यासोबत झाला काय असं. तर आता नेमकं झालं का व्हिडिओ मध्ये बनवून राहा, समोर तुम्हाला माहितच होईल. तर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सूरज उकरे ब्लॉग्स मध्ये. आज भेटणार होतं इंडिया वर्सेस न्यूझीलंडचे तिकीट, म्हणून सकाळ सकाळी गरमागरम मारला चायचे 2 घूट आणि वाट बघत होतो 10 कधी वाजतात म्हणून, कारण 10 वाजे येणार डिस्ट्रिक्ट ऍपवर क्रिकेटच्या तिकीट. त्याच्यानंतर जमा झाले सर्व आपले भाई लोक आणि तिकीटचा काउंटडाऊन चालू होता. बुकिंग वगैरे चालू झाल्यानंतर माझा वेटिंग नंबर लागला 25,000. हो ना भाई, 25,000 नंबर लागला. मला तर तिकीट काही भेटणार नसं मला माहित होतं, आणि जोपर्यंत माझा नंबर लागला तोपर्यंत सर्व तिकीट विकून पण गेल्या होत्या. शुरू होते खत्म हो गया यार. तरी पण मला तिकीट भेटत होत्या, पण कोणत्या 4,000 वाल्या. पण मी काही घेतला नाही. तुम्हाला जर खरंच तेवढी महाग तिकीट भेटली असते तर तुम्ही घेतले असते का? कमेंट मध्ये नक्की सांगा. तुमच्या हातात कोणी 4,000 रुपये दिला आणि तिकीट काढा म्हणला किंवा फिरायला जा म्हणला तर तुम्ही कोणता ऑप्शन सिलेक्ट कराल? तिकीट नाही भेटल्यामुळे सायंकाळी मारला आम्ही बिर्याणीवर ताव. अश्विन भाऊ मध्ये तिकीट नाही भेटली तर काय झाला? पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. भाई बिर्याणी पण बहुत बढिया जमली होती. तिकीट नाही भेटली म्हणून अश्विन भाऊने चाललं ना आपल्याला बिर्याणी. तर चला मग मित्रांनो, ह्याच गोष्टीवर भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये.